नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या प्लॅटफॉर्मवरती. आणि इथे आपण नीट प्रिपरेशन हे मराठी माध्यमातून करत असतो. त्याचबरोबर आपण इथे 11वी बायोलॉजी, 12वी बायोलॉजी, NCERT हे आपण मराठी माध्यमातून इथे शिकत असतो. तर आजचा आपला टॉपिक आहे फायलम पोरीफेरा, जो की ॲनिमल किंगडममधला एक फायलम आहे आणि या फायलमची स्टडी आपण इथे करणार आहोत. या अगोदर आपण कोणकोणते फायलम आहेत यावर लेक्चर घेतलेलं आहे. जर तुम्ही ते पाहिलं नसेल तर अगोदर ते जाऊन पहा. ठीक आहे, तर सुरुवात करूया आजच्या आपल्या टॉपिकला, जो की आहे फायलम पोरीफेरा. तर चला, मेंबर्स ऑफ दिस फायलम आर कॉमनली नोन ॲज स्पॉन्जेस. तर या फॅमिलीमध्ये जे मेंबर्स आहेत, जे सहभागी आहेत, त्यांना काय म्हणून ओळखल्या जाते? तर त्यांना स्पॉन्जेस म्हणून ओळखल्या जाते. ठीक आहे. त्यानंतर दे आर जनरली मरीन अँड मोस्टली असिमेट्रिकल ॲनिमल्स. आणि ते कुठे राहतात? तर ते खाऱ्या पाण्यामध्ये, खाऱ्या एरियामध्ये राहतात. मरीन असतात ते. मरीन म्हणजे खाऱ्या पाण्यामध्ये ते सर्वाईव्ह करतात. आणि ते असिमेट्रिकल आहे, कारण जेव्हा यांची बॉडी आपण एक इमॅजिनरी लाईन ड्रॉ करून यांची बॉडी जेव्हा आपण दोन पार्टमध्ये किंवा दोनपेक्षा जास्त पार्टमध्ये डिफरन्शिएट करू शकत नाही, तर ते असिमेट्रिकल आहे. तुम्ही कुठूनही इमॅजिनरी लाईन ड्रॉ करा, दोन समान भाग होणार नाही. म्हणजेच फायलम पोरीफेरा कसा आहे? असिमेट्रिकल आहे. दीज आर प्रिमिटिव्ह मल्टीसेल्युलर ॲनिमल अँड हॅव सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. आणि यामध्ये जे बॉडी ऑर्गनायझेशन आहे ते कसे आहे? तर ते सेल्युलर लेवलचं आहे. सेल्युलर लेवलचं. ठीक आहे. सेल्स अनेक येऊन इथे सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन फॉर्म होतं. ठीक आहे. तर स्पॉन्जेस हॅव अ वॉटर ट्रान्सपोर्ट और कॅनल सिस्टीम. या स्पॉन्जेसमध्ये एक कॅनल सिस्टीम आहे जी की वॉटरला ट्रान्सपोर्ट करते. आणि ते वॉटरला जेव्हा ट्रान्सपोर्ट करते ते वॉटरला एंटर करते. कशा थ्रू एंटर करते? तर ऑस्टिया असे त्याला मायनेट पोर इथे तुम्हाला दिसत असतील. इथे तुम्हाला हे मायनेट पोर दिसत असतील. तर या पोरमधून, या छद्रांमधून ते काय करतात की वॉटर ते आपल्यामध्ये घेतात, आपल्या बॉडीमध्ये घेतात. आणि यालाच काय म्हणतात? तर स्पॉन्जोसील. अशाच सेंट्रल कॅव्हिटीला काय म्हणतात? तर स्पॉन्जोसील म्हणतात. फ्रॉम वेअर इट गोज आउट थ्रू द ऑस्कलम. आणि इथून या स्पॉन्जोसीलमध्ये जे सेंटरला असतं स्पॉन्जोसील, त्याच्यामधून ते कुठे जातं? तर ऑस्कलममध्ये जातं. कुठे जातं? ऑस्कलममध्ये. दिस पाथवे ऑफ वॉटर ट्रान्सपोर्ट इट हेल्पफुल फूड गॅदरिंग, रेस्पिरेटरी एक्सचेंज अँड रिमूव्हल ऑफ वेस्ट. जेव्हा हे पाणी आपण शरीराच्या आत घेतो ऑस्टिया थ्रू, त्या थ्रू आपल्यापर्यंत काय येतं की फूड येतं. फूड गोळा होण्यासाठी, आपल्या रेस्पिरेशनसाठी, श्वसनासाठी त्या ॲनिमलला हे फीचर जे ऑस्टिया आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. जे स्पॉन्जोसीलची कॅव्हिटी आहे ती सेंटरमध्ये आहे. तर अशा पद्धतीने हे फूड तिथं गॅदर होतं, रेस्पिरेशन होतं. आणि जे त्या बॉडीमध्ये रिमूव्ह वेस्ट प्रोडक्ट आहेत ते सुद्धा या सिलोम थ्रू काय होतात? ऑस्कुलम थ्रू बाहेर पडतात. ठीक आहे. इथे एक चॅनोसाइट और कोलार सेल आहेत जे स्पॉन्जोसीलला लाईन करतात, कॅनल फॉर्म करतात. डायजेशन इज अ इंट्रासेल्युलर. डायजेशन कसं आहे याचं? इंट्रासेल्युलर आहे. द बॉडी इज सपोर्टेड बाय स्केलेटन मेड अप ऑफ स्पिक्युलस अँड स्पॉन्जी फायबर्स. आणि याचं जे बॉडी आहे ती बनलेली आहे कशापासून? तर स्पिक्युलस फॉर्मपासून, स्पिक्युलस आणि स्पॉन्जी फायबर्सपासून. सेक्सेस आर नॉट सेपरेट. यांचे सेक्सेस सेपरेट नसतात, म्हणजे मेल आणि फिमेल हे वेगवेगळे नसतात. जसं आपल्या ह्युमन बिंगमध्ये मेल वेगळी आहे, फिमेल वेगळी आहे, तर या पोरीफेरा फायलममध्ये मेल फिमेल हे एकत्रच असतात. त्यामुळे याला या सेक्सेस नॉट सेपरेट म्हणून याला हर्माप्रोडाइट म्हणतात. ज्याच्यामध्ये मेल फिमेल दोन्ही असतात. हर्माप्रोडाइट. ठीक आहे. एग्ज आणि स्पर्म हे सेमच इंडिव्हिज्युअल तयार करतो, प्रोड्यूस करतो. स्पॉन्जेस रिप्रोड्यूस असेक्शुअली बाय द फ्रॅगमेंटेशन अँड सेक्शुअली बाय फॉर्मेशन ऑफ गॅमेट. हे स्पॉन्जेस आहेत, जे पोरीफेरामध्ये स्पॉन्जेस आहेत, जे सेक्शुअली सुद्धा रिप्रोड्यूस करतात आणि असेक्शुअली पण. असेक्शुअली जेव्हा रिप्रोड्यूस करतात ते फ्रॅगमेंटेशनच्या फॉर्ममध्ये करतात. आणि सेक्शुअली जेव्हा रिप्रोडक्शन करतात तेव्हा गॅमेट फॉर्म करून करतात. मेल आणि फिमेल गॅमेट म्हणजेच एग्ज आणि स्पर्म फॉर्म करून. ठीक आहे. फर्टिलायझेशन इज इंटरनल. आणि याचं फर्टिलायझेशन ही शरीराच्या आतमध्ये होतं. इंटरनल फर्टिलायझेशन आहे. आणि डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट हॅविंग लार्ज स्टेज विच इज मॉर्फोलॉजिकल डिस्टिंक्ट फ्रॉम अडल्ट.
आणि याची डेव्हलपमेंट ही अतिशय वेगळी आहे. तर एक्झाम्पलमध्ये यांनी दिलेलं आहे सायकॉन, स्पॉन्जिला, इस्पॉन्जिया, बाथ स्पॉन्ज म्हणलं गेलेलं आहे. तर हे एक्झाम्पल आहेत आणि इथे तुम्हाला इथे डायग्राम पण दिसत आहे. फर्स्ट आहे ती सायकॉन आहे, त्यानंतर इस्पॉन्जिया आहे सेकंड वन, आणि थर्ड वन स्पॉन्जिला आहे, स्पॉन्गिला. ठीक आहे, तुम्ही कोणत्याही पद्धतीने उच्चार करू शकता. तर हे झालं फायलम पोरीफेरा. तर फायलम पोरीफेरा कसं आहे तर असिमेट्रिकल आहे. त्यानंतर ते मरीन वॉटरमध्ये प्रेझेंट असतं. जेव्हा ते शरीराच्या आतमध्ये फूड आणि श्वासोच्छ्वास घेतं ते कशा थ्रू घेतं, ऑस्कुलम थ्रू घेतं, ऑस्टिया थ्रू घेतं. आणि त्यांच्या शरीरामध्ये एक सेंटरला बॉडी कॅव्हिटी असते, तिला स्पॉन्जोसील म्हणतात. आणि जेव्हा ते फूड आणि रिमूव्हल ऑफ जे वेस्ट प्रोडक्ट आहेत ते बाहेर शरीराच्या टाकतात तर ऑस्क्युलम थ्रू टाकतात. या स्पॉन्जेसमध्ये चायनोसाइट्स आहेत, कोलार सेल आहेत, जे की आपल्याला मदत करतात आपली अनेक फंक्शन करण्यासाठी. स्पिक्युलस आहेत, स्पॉन्जेस फायबर्स आहेत, त्याच्यामध्ये यांचे सेक्सेस जे आहेत ते सेपरेट नाही आहेत. मेल फिमेल ह्या स्वतःच एग्ज आणि स्पर्म तयार करतो, गॅमेट फॉर्म करतो, म्हणून याला हर्माफ्रोडाइट म्हणतात. तर ही झाली फायलम पोरीफेराबद्दलची सगळी माहिती. एक्झाम्पल काय आहे, सायकॉन, इफोस्पॉन्जिया आणि बाथ स्पॉन्जिया. तर हे झाले या पोरीफेराबद्दल सगळी माहिती. जर तुम्हाला या व्हिडिओ लेक्चरमध्ये अजून काही डाऊट असतील, काही कळालं नसेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ लेक्चर आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्टे ट्यून विथ मी. थँक्स फॉर वॉचिंग.